बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या कोठडीमध्ये वाढ, सत्र न्यायालयाकडून 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद, शाळांना सुट्टी, रेल्वे वाहतूक सुरू. राज्यभरातही विविध भागांमध्ये आज आंदोलनाची हाक. पॉक्सो कायद्यामध्ये अधिनियम करावे लागतील, प्रलंबित शक्ती विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करा. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांची मागणी. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद. निवडणूक लढवण्याविषयी 2 महिन्यामध्ये निर्णय घेणार, मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती. सरकार निवडणुका लांबवत असल्यामुळे 29 ऑगस्टची बैठक होणार नसल्याचा जरांगेंचा दावा. भाजपच्या समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश जवळपास निश्चित. 23 ऑगस्टला बोलावला कार्यकर्ता मेळावा. उद्याच्या महायुतीच्या जाहीर सभेकडे सुद्धा घाटगेंची पाठ. देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाबद्दलच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. राज्यामध्ये आज आदिवासी संघटनांकडून बंदची हाक. पेसा भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये आंदोलनाचे पडसाद उमटणार. राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर. राज ठाकरे गोंदियामध्ये दाखल. दुपारी 1:30 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्या. शरद पवारच आंदोलक मनोज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यालाही पवारांचा पाठिंबा असल्याचाही आंबेडकरांचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.